सफोरामध्ये आत शिरताच सानियाने मनगटावरील नाजूक घड्याळाकम ब्रेसलेटकडे नजर टाकली व ती शिवानीला म्हणाली, "आटप ग, काय फाउंडेशन आणि लिपस्टिक घ्यायचं ते घे. आपल्याला उशीर व्हायला नको. आता या काळात मनगटी घड्याळ कोणी घालतं का? तुम्ही आम्ही नसू घालत, पण सानिया घालायची. अनेक परंपरा तिला आवडत म्हणून ती पाळायची. वेळेची फार काटेकोर होती ती. शिवाय सबवे मध्ये बसमध्ये उभ्या उभ्या मोबाईल कोण काढणार व वेळ पाहणार? त्यापेक्षा पटकन नजर टाकायला घड्याळच आवडायचं तिला. इवलीशी गोल डायल असलेले ठळक आकड्यांचे वेळेची ती इतकी पक्की होती की डेटिंगकरिताही वेळ नसे तिला. डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय मानणारी ती. सानिया व शिवानी दोघी जणी खरं तर आज शिवानीच्या कामासाठी म्हणून भेटल्या होत्या. शिवानीला ऋषभला भेटायचे होते, पण तिला सानियाबरोबरच कॉफी शॉपमध्ये जायचे होते त्याला भेटायला. एकटे भेटायचे नव्हते. का तर म्हणे आकर्षक मैत्रीणबरोबर असताना ऋषभ तिच्या बरोबर कसा वागतो ते तिला पडताळायचे होते. अर्थात सानियाला पहिल्यांदा ते मान्य झालेच नव्हते. एकतर ती स्वतःला दिसावयास अनाकर्षक समजे आणि त्याची अजिबात तसूभरही खिन्नता तिला नव्हती. कारण तिच्या मते तिची विविध मते तिचे लुक्स मोअर दॅन ओव्हर कॉम्प्लिमेंट्स करत असत. ती नर्सिस्ट नव्हती, पण तिच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा तिला जास्त अभिमान जरूर होता. याउलट शिवानी रूपाकडे लक्ष देणारी, स्वतःच्या आकर्षकतेबद्दल अतिसहज होती. असे नव्हते की तिचे वाचन कमी होते किंवा तिला ठाम मते नव्हती, पण त्या तिच्याकरता दुय्यम बाबी होत्या. आपल्या बॉयफ्रेंडने आपल्यावर लट्टू असलेच पाहिजे अशी तिची वयानुरूप आणि त्या वयातील स्वप्नाळू प्रवृत्ती रास्त अपेक्षा होती. शेवटी शिवानीच्या बऱ्याच मनधरणीनंतर असे ठरले की सानी आणि शिवानी बरोबर यायचे व प्रयत्नपूर्वक पण सटली शिवानीला साबोटाज करायचा प्रयत्न करायचे. अर्थात ऋषभला आपण लाटतो आहोत असे काहीसे भासवायचे आणि ऋषभ जर गाड लागला सानियावरती भाळला तर मग त्याचा पर्दाफाश झाल्यास शिवानीने ऋषभ याला डंप करायचे असे काहीसे. सानियाच्या मते तिच्यावर ऋषभ काय कोणीच भाळणार नाही, तर शिवानीच्या मते ऋषभ सानियावर भाळेल असे पडले व झाले. दोघांची पैज लागली. जर ऋषभ सानियावर भाळला तर सानियाने शिवानीला क्लिनिकलचा ॲरोमॅटिक एक्झिकल परफ्यूम द्यायचा. जर नाही भाळला तर शिवानी ठरलेल्या प्लॅननुसार येत्या झाल्या. पण कॉफी शॉपकडे जाताना वाटेत लागले सफोरा आणि अर्थात शिवानीची पावले थबकली होती. ट्रायल करत शिवानीने बरीचशी फुकटची रंगबेरंगोळी करून घेतली होती. 2 कातील सुगंधाचे फुकटचे परफ्यूम सॅम्पल स्प्रे करून दोघी बाहेर पडल्या व वेळेत कॉफी शॉपमध्ये पोहोचल्या. दोघींना एक बूथ मिळाला व एक मोका व कॅपची ऑर्डर देऊन दोघी स्थानापन्न झाल्या. काही वेळेतच ऋषभही आला. चष्मा किंचित राखलेले केस, मध्यम उंची, सिल्व्हर फ्रेमचा चष्मा. दिसायला तो देखणा होता. बेताल बातरूप असलेल्या पुरुषाची दाढी शी शोभते, कारण त्याचे लुक्स लपलेले अधिक चांगले वाटतात. ऋषभ तर मग रूपाने चांगलाच उजवा होता, तरी त्याने मिशी व दाढीचे हिरवट खुंट ठेवलेले होते आणि विटक्या लव्हेंडर टी-शर्ट ब्ल्यू जीन्समध्ये डॅशिंग दिसत होता तो. हातात काही पुस्तके, पाठीवरती बॅकपॅक चालणार. एक प्रकारचा सहज असलेला आत्मविश्वास. सानियाची अपेक्षा नव्हती शिवानीचा चॉईस इतका देखणा असेल म्हणून. धिस वॉज अ प्लेझंट सरप्राईज. हां, होती ती एक्झिक्युलर, बाह्यरूपास फारसे महत्त्व न देणारी, पण तीही माणूस होती. तेही ती शितली, सिंगल, आकर्षक तरुणीच होती की. अर्थात मैत्रिणीचा BF आउट ऑफ क्वेश्चन होता. अरे, काही तत्त्वे म्हणून असतात की नाही. शिवानीचा खास मित्र होता तो. पण आपण स्वतःला हे वारंवार का बजावतोय नक्की हे तिलाच कळत नव्हते. दोघींच्या प्लॅननुरूप सानियाने प्रयत्न चालू ठेवले होते. तिच्या परीने ती स्वतःला बेस्ट प्रेझेंट करत होती. म्हणजे विनोद करणे, आपली मते मांडणे, ऋषभची मते जमेल तिथे खोडून काढणे,
पण क्वचित त्याच्या नजरेला नजर मिळाली की तिला शब्द सुचत नसत किंवा मनात आलेला नवा मुद्दा विसरूनच जात असे. अनेकदा तर ऋषभच मिश्किलपणे तिचा मुद्दा तिच्या ध्यानात आणून देई. असे म्हणायचे आहे का तुम्हाला? आणि लाजेने किंचित लाल होत तिला रुकार द्यावा लागत होता. आश्चर्य म्हणजे तो शिवानीपेक्षा सानियाकडे जास्त लक्ष पुरवत होता. "धिस वॉज अ रेड ब्लँक" ती मनात म्हणत होती आणि तरी तिला ते फ्लॅटरिंग वाटत होतं. असे वाटणे चुकीचेच होते खरं तर. त्यात मध्येच काय की शिवानी उठली. "एक्सक्यूज मी गाईज, कॅरी ऑन, मी इन फोन कॉल करून पटकन येते." अरे देवा, म्हणजे आता आपल्यालाच याला टॅकल करावं लागणार. या विचाराने सानिया कावरीबावरी झाली. अरे काय हे संप्रेक्षक चढउतार अनुभवणाऱ्या 16 वर्षाच्या आहोत काय आपण? त्यात काय घाबरायचं? तो काही खाणार नव्हता. तिला सो गप्प रंगात राहिल्या एकमेकांना दोघीही जोखत होते. नॅचरल आहे ना, दोन अनोळखी व्यक्ती कळत-नकळत परस्परांना जोखतच असतात. खरं तर जितक्या त्यांच्या आवडीनिवडी तिला कळत जात होत्या तितक्या तिला तो स्वतः करता एक खास मित्र म्हणून मिस्टर राईट आहे अशी खात्री पटत होती. मनाशीच ती विचार करत होती, अप्राप्यातील आकर्षक असेल का हे? म्हणजे मैत्रिणीचा बीएफ आउट ऑफ लिमिट्स आहे असे वाटून तिला तो इतका आवडत होता का? ते काही का असेना, सानियाला ऋषभची कंपनी खूप आवडत होती. बोलता बोलता एका पॉईंटला त्यानेच तिचा फोन नंबर विचारला आणि परत कधी आपण भेटू शकतो का अशीही पृच्छा केली. धिस वॉज द लास्ट स्ट्रोक ऑन कॅमल्स बॅक. सानियाने थोडं उपरोधिपणे व संतापाने ऋषभला विचारले. आय सी, परत भेटायचे आहे का तुम्हाला? शिवानी आली की आपण शिवानीलाच काय ते विचारू येतं का? यावर ऋषभ मिश्किल हसत म्हणाला, पण शिवानी का? कशाला? आत ओढा, दोघेच भेटूयात की. वी हॅव अ लॉट इन कॉमन. खरं तर याच्या या धिटाईत सानियाचे गाल आरक्त झाले होते. पायातले बडच गेले होते. आऊ इनकरेजिबल. याला काही वाटत नाही का? मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेंडबरोबर फ्लर्ट करताना मुख्य म्हणजे काही इतकी गोड व मिश्किल हसूनच कशी शकते? शिवानीच्या भावनांशी खेळतोय हा माणूस. गोंधफासाळ, ज्या आडच्या कावरेबावरे व तत्त्वे नसलेला माणूस आहे हा. बरं झालं हे सर्व नाटक केलं नाहीतर शिवानी फशी पडली असती. काही शॉर्प कमेंट्स ती करणार त्या आधीच तिला शिवानी परत येताना दिसली. शिवानी आली व सानियाला असे अनसेटल्ड पाहून तिनं त वरून ताकभात ओळखला. हसत हसत डोळा मारत ती ऋषभला म्हणाली, ऋषा, मिळाली का रे पुढची डेट? इतकं चिडायला लावलंस माझ्या मैत्रिणीला. आता आश्चर्याने आवसाची पाळी होती सानियाची. म्हणजे तुम्ही आधीपासून ओळखता एकमेकांना? यावर शिवानी हसत हसत म्हणाली, अगदी लहानपणापासून ग. लाडका मम्मीभाऊ आहे माझा. तुला आधीच सांगितलं असतं तर आली असतीस का तू भेटायला? मौल्यवान पैज जिंकायची म्हणून करावे लागले हे सारे. हॅपी ऋषा, बघ घालून दिली तुझी गाठभेट. आता तरी मला वचन दिल्याप्रमाणे बर परफ्युम्स आताच जाऊन सफोरा स्टॉक चेक करून आले आहे बघ. आणि मॅडम, तुम्हीही मला देणार आहात ॲरोमॅटिक युनिव्हर्सल परफ्यूम, कारण तुम्ही पैज हरला आहात याची मला खात्री आहे. लटक्या रागाने सानिया म्हणाली, हे चिटिंग आहे हां. पण एकंदर शिवानीला डबल डबोले मिळाले व तिघे हसत हसत कॅफे बाहेर पडले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.